स्टुडंट्स पहा एक्सरसाइज 4.7 मधला हा फोर्थ प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्हाला परत पहिले काय करायचे आहे 3a टी काढायचे. ते काढण्यासाठी काय करा, पहिले फक्त a काढा. पहिले काय काढा, a काढा. पहिले a म्हणजे 1 आहे, 2 आहे, -5 हे 2 -3 हे 4 आहे, -5 4 and 9. What is this? This is our A. आपला हा A आहे. This is our A. What we have to calculate? 3A. It's a transpose. 3A. It's a transpose. First you find the 3A. First you find the 3A. 3A means we have to multiply by 3 to this matrix. 3a चा अर्थ असा आहे की 3 ने ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं पाहिजे. 3a means we have to multiply by 3 to this matrix. 1 2 -5 2 -3 4 -5 4 9. Okay, now you multiply this matrix by 3. 3 into 1 3, 3 into 2 6, 3 into 5 minus 10 -50 3 into 5 minus 15, 3 into 2 6, 3 into -3 -10, 3 into 4 12, 3 into 5 -15, 3 into 4 20, 3 into 9 27. What is this? This is 12. पुन्हा पाहून घ्या रे. 3 1 3 3 2 6 3 2 15 3 2 6 3 3 9 3 4 12 3 3 15 3 4 12 3 4 12. चला, तर हे काय झालं नाही पाहिजे, 3a झालं. हे काय झालं, 3a झालं. आता तुला काय करायचं रे, 3a इट्स ट्रान्सपोज. वी हॅव टू फाइंड आउट 3a. It's a transpose. While converting matrix into its transpose, you should have to convert rows into columns. Okay? Rows into columns. This is the first row. You make it a first column. This is the second row. You make it column, second column. You convert rows into columns. -15, 27. I have converted rows into columns. This is called as the transpose. त्याला काय म्हणतो रे, ट्रान्सपोज त्याला म्हणतो. We call it as a transpose. आता इकडे पहा काय करायचे, 3 into a transpose. ठीक आहे. आता काय करा, पहिले फक्त ये घ्या. पहिले फक्त ये घ्या. ये 1 2 -5 2 -3 4. त्यानंतर -5 4 आणि इथं काय आहे 9 आहे. बरोबर आहे. आता काय करा, याचं ट्रान्सपोज काढा. What to do? You find it's a transpose. Transpose means we have to change rows into columns. Okay? These are the rows. I have converted these rows into columns. 2 -3 4 -5 4 9. Then we have to multiply it by scalar. 3a transpose 3. We have to multiply this matrix by 3. 1 2 -5 2 -3 4 -5 4. This is equal to 3 3 into 2 6, 3 into 5 15, 3 into 5 15, 3 into 2 6, 3 into -3 -9, 3 into
Give it an equation to give it is called equation 2. From equation 1 and 2 you see here 3 6 minus 15 3 6 minus 15 6 minus 9 12 6 minus 9 12 minus 15 12 27. Okay. From equation 1 and 2 we get carry with 3a which transpose is equal to 3a which transpose. Okay, understood? Yes. Yes. किती minus 2 आहे किती minus 1 minus 2 आहे इथे किती आहे 0 आहे इथे किती आहे minus 7 आहे इथे किती आहे इथे किती आहे इथे किती आहे 0 आहे. ठीक आहे. आता काय होतं पोरिटवर हे पहा ह्याचं तुम्ही काय करा रे ट्रान्सपोज करा ट्रान्सपोज कोणाचा हेचा ट्रान्सपोज करणे म्हणजे काय करणे रे रोचं पालन करणे आहे का नाही. हे रो आहेत ना त्याला म्हणायचं रो त्याला काय करायचं त्याला कॉलम बनवायचं. आता कसं होतं ते सांगा हे 0 आहे हे किती आहे 1 plus 2 आहे ते किती आहे I minus 2 आहे हे किती आहे -1 minus 2 आहे हे किती आहे 0 आहे हे किती आहे -7 हे किती आहे 2 minus आहे हे किती आहे 7 आहे हे किती आहे 0 आहे. ठीक आहे सर्व समजलं. मग आता एक काम करा तुम्ही हे बरोबर तिथे किती आहे मायनस मध्ये ह्याला काय म्हणा ह्याला काय म्हणा इक्वेशन 1 म्हणा आहे का नाही. आता मग ह्याला एला घ्या परत एकदा किंवा मायनस ऑफ ए करा काय करा Minus of मायनस ऑफ ए. मग हे मायनस घ्या इथे मग नसेल इथे ए घ्या ए कोण आहे इथे हे 0 आहे इथे किती आहे 1 plus 2y आहे इथे किती आहे रे I minus 2 आहे इथे किती आहे -1 minus 2y आहे इथे किती आहे 0 आहे इथे किती आहे -7 इथे किती आहे 2 minus I इथे किती आहे 7 इथे किती आहे 0 आहे. आता काय होतं ह्या मायनसनी ह्या सर्व मॅट्रिक्सला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मायनस हे काय झालं हे काय झालं हे 0 झालं त्याला मायनस मल्टिप्लाय करावं काय होतं हे -1 minus 2 ह्याला मायनस मल्टिप्लाय करा किती होतं हे मायनस होतं आणि हे काय होतं रे प्लस होतं. हे बघा ह्याला मायनस येतो हे काय होतं हा मायनस होतं आणि हा काय होतं प्लस होतं. मायनस आहे प्लस 2 होतोय ना साक्षी कुठे बाकी मी काय करतोय ह्याला मायनस ने मल्टिप्लाय करतो ना 0 हे 0 झालं ना ह्याला मायनस मल्टिप्लाय काय झालं हे -1 झालं हे काय झालं -2y झालं आणि हे काय झालं -i झालं आणि +2 झालं. लिहायचं कसं असं लिहायचं 2 - i प्लस टर्म पहिले लिहावा लागतो प्लस टर्म काय होतो पहिले लिहावा लागत असतो. मॅथमॅटिक्स काय करतो आपला निगेटिव्ह पॉईंट सांगत नसतो पॉझिटिव्ह सांगत असतो निगेटिव्ह सांगत नसतो. म्हणून सुरुवातीला मायनस करायचं नाही सुरुवातीला प्लस घ्यायचा ह्याला मायनस मल्टिप्लाय करा दोन्ही पण गावातील प्लस होते हे किती आहे 1 प्लस किती आहे हे 2 आहे इथे किती आहे 0 इथे किती रे मायनस काय झालं प्लस आहे. आता इथं बघा ह्याला मायनस मल्टिप्लाय केलं हे काय होईल हा प्लस होईल आणि हा काय होईल मायनस होईल. मग काय घ्यायचं I minus 2 असं घ्यायचं. इथे किती आहे मायनस आहे इथे किती आहे इथे किती आहे 7 आहे हो -7 आहे माय- काय होते +7 आहे 7 आहे सर फक्त हे +7 आहे ना ते काय होऊन जाईल -7 होऊन जाईल आणि इथे किती आहे 0 ला 0 तर काही चिन्ह बदलत नसतं आहे की ह्याला काय म्हणा इक्वेशन 2 म्हणा आहे की नाही. हे झालं मायनस e आणि हे ट्रान्सपोज e दोघांची तुलना करा 0 0 हे सारखं आहे की नाही सारखं आहे म्हणून सारखं हे
फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होतं रे 1 and 2 काय होतं काय होतं बाबांनो ए ट्रान्सपोज इज इक्वल टू काय होतं मायनस ए होतो ए ट्रान्सपोज होतो मायनस ए होतो ओके जमलं हां त्याच्यामध्ये काय a प्लस b ट्रान्सपोज इक्वल टू a ट्रान्सपोज प्लस किती आहे b ट्रान्सपोज आहे एक काम करा तुम्ही पहिले काय करा a प्लस b काढा पडीत ये हे 2 आहे मायनस 3 आहे 5 आहे मायनस 4 आहे 6 आहे आणि 1 आहे आणि b किती आहे तो 1 4 मायनस 1 आहे मायनस 3 3 आहे दिस इज इक्वल टू इथे किती आहे पहा 2 प्लस 2 आहे मायनस 3 प्लस 1 आहे 5 प्लस 4 आहे मायनस 4 मायनस 3 1 आहे मायनस 6 मायनस 3 आहे 1 प्लस 3 आहे हे पहा ना मी काय केलं 2 प्लस 2 केला मायनस 3 प्लस 1 केला 5 प्लस 4 केला मायनस 4 मायनस 1 केला मायनस 6 मायनस 3 केला 1 प्लस 3 केला ठीक आहे दिस इज इक्वल टू हे पहा 2 प्लस 2 काय झाला रे 4 झाला मायनस 3 प्लस 1 म्हणजे काय झाला मायनस 4 झाला 5 प्लस 4 मायनस 4 मायनस 1 म्हणजे किती झाला मायनस 5 झाला मायनस 6 मायनस 3 म्हणजे किती झाला मायनस किती झाला रे हे 12 किती झाला मायनस 12 झाला आणि किती झाला प्लस 4 झाला व्हॉट इज दिस दिस इज अ a plus b झाला आहे की नाही सर्वांचं ओके a plus b चा ट्रान्सपोज करा परिणो ट्रान्सपोज रो टू कॉलम करा आता हे 4 मायनस 2 इथे किती आहे रे 9 मायनस 5 इथे किती आहे मायनस 9 आणि इथे किती आहे 4 इथे रोचं कॉलम केलेलं आहे ओके a plus b चा काय झाला ट्रान्सपोज झाला त्याला काय म्हणा इक्वेशन 1 म्हणा बरोबर आता तुम्हाला कसे गरज आहे ट्रान्सपोज ऑफ a ची गरज आहे नाही का a चा ट्रान्सपोज करा a कुठे आहे इथे आहे त्याचा ट्रान्सपोज करा म्हणजे हे काय होईल रोचं कॉलम करा 2 मायनस 3 5 मायनस 4 मायनस 6 आणि इथे किती आहे 1 आहे आता b ट्रान्सपोज करा ट्रान्सपोज ऑफ b येत आहे हे काय करायचे 2 1 4 मायनस 1 मायनस 3 आणि किती झाले 3 झाले आता काय करा a ट्रान्सपोज प्लस किती आहे b ट्रान्सपोज ओके बेरीज करायची तुम्हाला a ट्रान्सपोज इथे लिहून टाका काय रे 2 5 मायनस 6 मायनस 3 मायनस 4 1 आणि हे
काय तो 1 2 -1 4 आहे -2 3 आहे नाही का आणि ये कुठे बघा हे किती आहे 2 -3 5 -6 आणि किती आहे 1 आहे बरोबर आहे आता इथं काय बघा स्टुडंट इथं बघा इथं काय बघा 1 -2 आहे इथे किती रे 2 मायनस आणि हे मायनस मायनस काय झालं रे प्लस इथं काय झालं -1 मायनस किती रे 5 इथं काय झालं 4 हे मायनस आणि हे मायनस काय झालं हे प्लस इथं किती आहे -2 हे मायनस आणि हे मायनस काय झालं प्लस 6 इथं किती आहे बघा 3 मायनस किती रे 1 दिस इज इक्वल टू आता इथे किती आहे 1 -2 म्हणजे किती आहे -1 आहे 2 + 3 म्हणजे किती आहे 5 आहे -1 -6 म्हणजे -5 म्हणजे किती आहे -6 आहे 4 + 4 म्हणजे किती आहे 8 आहे -2 + 6 म्हणजे किती आहे +4 आहे 3 - 1 म्हणजे किती आहे 2 आहे इथे किती झालं तुमचं आता हे किती झालं c - a झालं आता काय करा c - a चं काय करा रे ट्रान्सपोज करा ट्रान्सपोज काय होतं बघा काय होतं हे रो आहे कसं काय होतं रे कॉलम होतो हे -6 आहे हे 4 आहे आणि हे किती आहे 2 आहे ठीक आहे c - a चं काय झाला ट्रान्सपोज झाला आहे की नाही तर आपण काय म्हणालो इक्वेशन त्याला एक म्हणा काय म्हणा इक्वेशन एक म्हणा आता पोरांनो a चा ट्रान्सपोज काढा a चा ट्रान्सपोज काय रे पहिले हे 2 आणि किती -3 हे किती 5 आणि -2 हे किती -6 आणि 1 ठीक आहे आता c चा ट्रान्सपोज काढा c चा ट्रान्सपोज तेव्हा ते 1 आणि किती रे 2 आहे -1 आणि किती रोज तर काय केलं पाहिजे कॉलम्स केले पाहिजे नाही का हो हे रोचे कॉलम हे रोचे कॉलम हे -2 आणि किती 3 असं केलं ते नुसतं पाहायला गेलं म्हणून ते असंच आहे आणि म्हणून मग काय झालंय हे आणि मग काय ट्रान्सपोज ऑफ p ट्रान्सपोज ऑफ c किती आहे रे तो पहिले आहे किती 2 5 -6 आहे -3 -4 1 आहे नाही का आणि c चा ट्रान्सपोज बघा इथे किती आहे 1 -1 -2 2 4 इथे किती आहे 3 2 4 3 आहे नाही का आता काय करा पहा इथे असं म्हणा किती रे 2 - 1 इथे किती रे 5 हे मायनस आणि हे मायनस काय झालं रे प्लस इथे किती आहे -6 आणि हे किती मायनस मायनस प्लस किती आहे 2 आहे इथे किती रे -3 आणि हे मायनस किती रे 2 इथे किती पर्यंत -4 आणि हे मायनस आणि हे मायनस किती रे 4 आहे इथे किती आहे रे 1 आणि हे मायनस किती 3 अशा दाखवून बरोबर घ्या 2 - 1 5 इथे मायनस आणि हे मायनस प्लस 1 5 -6 मायनस मायनस प्लस 2 -3 -2 -4 -4 1 मायनस किती रे 3 दिस इज इक्वल टू इथे किती आहे 1 आहे इथे किती आहे रे 6 आहे इथे किती आहे रे -4 आहे इथे किती आहे -5 इथे किती आहे -8 इथे किती आहे -2 आहे ट्रान्सपोज ऑफ p मायनस किती रे ट्रान्सपोज ऑफ किती रे c त्याला काय म्हणा इक्वेशन 2 म्हणा काय म्हणा इक्वेशन 2 म्हणा इक्वेशन 1 मध्ये किती आहे तिथं a - c चं ट्रान्सपोज c - a चं ट्रान्सपोज
ट्रान्सफर आपण ट्रान्सफर नाही दिलं ना, आपण काय C लिहिलेलं minus A नाही फर्स्टला A minus A C. minus C C मायनस C आहे ना, A minus C इथे किती A मायनस C ना, बरोबर आहे ना? पीडीएफ मध्ये A minus C होते. मग ते तो आन्सर इथे चुकलं 1 नसेल. 6 मायनस 4 आहे, मायनस 5 मायनस 8 मायनस 2 आहे. सर मग ते मायनस मायनस हे झालं ना. मायनस ते चुकले करायचं. हा इथं मायनस 1 मायनस 6 4 आहे. हा सर सायन्स खाली प्लस मायनस आहे मायनस प्लस ट्रांसपोज ऑफ C मायनस ट्रांसपोज ऑफ अरे A is equal to ट्रांसपोज ऑफ C काय आहे, तर हे काय 1 मायनस 1 मायनस 2 2 4 3 आहे, मायनस ट्रांसपोज ऑफ A there आहे 2 2 5 मायनस 6 आहे, मायनस 3 मायनस 4 आणि 1 आहे. चला रे आता काय होतं पहा, 1 मायनस किती आहे, 1 मायनस 2 आहे, मायनस 1 आणि मायनस 5 आहे, मायनस 2 आणि हे मायनस मायनस प्लस 6 आहे. चला 2 मायनस आणि ते मायनस 3 आहे, 4 मायनस मायनस प्लस 3 मायनस 1 ते किती झालं रे, मायनस 1 झाला, मायनस 6 झाला, प्लस 4 झाला, प्लस 5 प्लस 8 2 प्लस 2 याला काय म्हणा, इक्वेशन 3 म्हणा 3. ओके आता 1 आणि 3 ची पहा, 1 कुठे आहे रे, मायनस 1 मायनस 6 4 5 8 तेच बरोबर आहे नाही का, हो हे बरोबर नाही, या गोष्टीतील बरोबर आहे. तर C मायनस A ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज मायनस A ट्रान्सपोज चुकीचं आहे, तर काय पाहिजे C ट्रान्सपोज मायनस A ट्रान्सपोज पाहिजे. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 3 चुकले नाही, हे चुकीचं आहे, हे दिलेलं चुकीचा प्रॉब्लेम आहे. हो तो C ट्रान्सफर मायनस A ट्रान्सफर पाहिजे. म्हणून काय करायचं आहे, C मायनस A इट्स ट्रान्सपोज E इक्वल टू A ट्रान्सपोज मायनस काय आहे C ट्रान्सपोज, असं इथे करायला पाहिजे. ओके अशा पद्धतीने तुमचा हा प्रॉब्लेम नंबर 6 सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे.